आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आहेत का मम्मी साहेब? आहेत की, बोलवते. अगं बाई, आणि सुने तुम्ही आज बरी आठवण झाली मम्मी साहेबांची. आता तुम्ही काय नवरा नवरीच्या खेळाला जागरण गोंधळाला आमसनी काय बोलवलं नाही. तेव्हा म्हणलं चला आपणच जावं सुनबाईसनी बघायला. ती जरा गडबड होती ना, त्याच्यात राहून गेलं बघ. हाय का आता उभ्या का तुम्ही? बसा बसा. ओ सुनबाई, जरा चहा नाश्ता टाका. तुम्हालाच बघायला आल्यात त्या. तवा खाते जरा नीट करा. बोला नाही, काय म्हणतीस? बाकी मम्मी साहेब, सून मात्र एक नंबर आणल्या बरं का तुम्ही. एक नंबर? मग कामाचा उरका बी किती आहे तिला. मी बी तेच म्हणत होती, ह्यांच्या घरात एवढ्या माणसांची रेलचेल चालू असत्या, मम्मी साहेबांना अशी सून पाहिजे होती. वा मम्मी साहेब, मानलं बरं का तुमच्या चॉईसला. जयदीप, सॉरी रे, काल पीसफुली झोप लागली बघ आणि डबा केलाच नाही मी आज. आजच्या दिवस बाहेर खाशील का? सपने, तुला माहिती ना मला बाहेरचं नाही जमत अगं. पण मला अय्यो, हे काय डबा कोणी केला? मीच केला. भारीच. जयदीप बाबा डबाच आहे. वा माझ्या डब्बास. नमस्कार करते. अगं अगं राहू दे, अखंड सौभाग्य होती गोवा. संस्कारी आहे बघ पोरगी. मी आले. संस्कारी तर आहे, पण कामाला ताट बी आहे बरं का मम्मी साहेब पोरगी. ते काय बघा, ते नेटवर नसतं ते नाही का AI म्हणतात. हा ते बघा, तुम्हाला पाहिजे तशी सुनबाई नेटवरनं डाउनलोड केली तसं वाटतंय बघा मम्मी साहेब. काय बी असतंय बघा ना तुझं. आम्ही तर एवढी कामं एका दमात करायला गेलो असतो तर आडवच पडलो असतो मम्मी साहेब. मग माझं काम कसं आहे माहितीच आहे तुम्हाला. आता ऊन आणायची म्हणल्यावर पारखून आणले वगैरे राहणार आहे मी. आता शेवटी सुरव्यांची सून आहे म्हणल्यावर जमायलाच पाहिजे ना. तर काय काय गोष्टी मला शिकवायला लागल्या तिला. पण म्हणलं ठीक आहे, एका दिवसात शिकवलंय वय. एवढं वरीच झालं आम्ही सुरव्यांच्याकडे येणं जाणं आहे आमचं, पण एवढं चविष्ट नाश्ता पहिल्यांदाच मिळालं बरं का. मीच सांगितलं होतं ना तिला, म्हणजे कसं सुरवीच्या घरात कसं जेवण बनतं, कुणाला तिखट कुणाला गोड, ती समजा मीच सांगितलं होतं. खरंच? मग तुमच्या हाताला अशी चौकशी नाही? हे सपने, लई झालं ह्या नव्या नवरीचं कौतिक. हिची लायकी काय आहे ह्या घरात ती आता दाखवायलाच पाहिजे ह्या बायकासनी. हे नेबळे
अक्कल आहे का तुला? जरा कुठं बायाने कौतुक केलं तर लगेच झाडावर चढलीस आहे. सॉरी मम्मी साहेब, मुद्दाम नाही केलं. ए माफी मागत बसण्यापेक्षा माझ्या पायावर चहा सांडलाय, ती पुसून घ्या आधी. सासूबाई खरोखरच्या विलन झाल्यात. एक बी चान्स सोडत नाही त्रास द्यायला. जाऊ दे की मम्मी साहेब, चुकून सांडले, कशाला कावताय एवढं? ए बायानो, पाहुणे म्हणून आलात ना तेव्हा पाहुणचार घ्या. उगा लय चार गोष्टी शिकू नका मला. थोबड पण ठेवा तुमचं. मम्मी पोलीस. पोलीस भाऊचा कशाला आलात? डेंजर झोन मम्मी साहेब. म्हणजे हिच्या आईने पोलिसात कंप्लेंट केली असेल. कसली? तुम्ही तिला त्रास देता अशी. मागच्या वेळेला जेलात धाडलं होतं तसं आता बी धाडतेल वाटतं. त्या पैसे देखील मम्मी साहेब येऊ का? या या. चहा सांडला होता पायावर. मी म्हणलं तिला धुवून टाकते म्हणून, पण तीच पुसायला लागली सत्ता. येडीच आहे बघा ही नेबळट. कसं काय तुम्ही हिला पोलिसात भरती करून घेतलं काय माहिती? येडीच आहे. उठकी. अगं ते आलेत की. तुम्ही या, दुसरे पाहुणे आलेत ना. सगळीकडे ही साफ करून घ्या. जा, पाणी बिणी टाकते ना. अहो मम्मी साहेब, एरवी तर बंदुकीतून गोळ्या निघाल्यासारख्या बोलता, आज एकदम नरमलात. जाधव साहेब तुम्ही? नमस्कार. नमस्कार सत्यजितराव. अहो तुम्ही असं उभं का? बसा ना मॅडम, बसा ना. सत्यजितराव, म्हणजे सगळं ठीक व्यवस्थित चाललंय ना आता? हा. पण काही म्हणा, मंजूचा बॅड लक पण गुड लक मध्येच बदललाय. हो ना भारती मॅडम? जाधव साहेब, मी जरा आलोच. मंजू, कशी आहेस तू? ठीक आहे. मंजू, मला माहिती आहे खरं तर या गोष्टीला आता खूप उशीर झालाय, पण आय एम सॉरी. मला माहिती आहे की तुझ्या बाबतीत जे काय घडलंय ते माझ्यामुळेच घडलंय. मला माहिती आहे मी तुला वचन दिलं होतं की, पण आता या गोष्टीला खूप उशीर झालाय. मला फक्त एवढंच म्हणायचंय की जे घडलंय त्याबद्दल मला माफ कर. अहो जाधव साहेब, तुम्ही ड्युटी पार पाडायसाठी समज केलं की,
आता जे झालं ते झालं. त्यासाठी तुम्ही माफी मागायची गरज नाही. मंजू, तू चौकीत नाहीस तर लय सुन सुन वाटत्या. आणि आता तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. कायम दुसऱ्यासाठी झटत असतीस तू. मंजू, म्हणजे नक्की सगळं व्यवस्थित चाललंय ना तुझं? इथं काही त्रास नाही ना तुला? सपने, जाधव साहेबांनी चहा ठेव की. सवय कवे साफसफाई करून घ्या तुम्ही. वा 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 वा. नमस्कार नमस्कार नमस्कार. आज आमच्या सुनबाईच्या माहेरची माणसं आलेत. बरं झालं तुम्ही आलात ते. तिला पण थोडं बरं वाटेल. काय नवीन घर नवीन माणसं म्हटलं की थोडस बावरायला होतच, पण आता तिला जरा मोकळं वाटेल. अगं मंजू, पाहुण्यांना आपलं घर तरी दाखव. होय जाधव साहेब या. नाही नाही, तुम्ही सगळे जा, आम्ही बोलत बसतो. ठीक आहे. गोलब काका या. चल. आता तुला बघितल्यावर जीवात जीव आला आमच्या, पण जळलं आमचं ध्यान. त्या गाण्या फिरंगीला पकडण्याच्या नादात तुलाच विसरलो आम्ही. म्हणजे सगळं ठीक आहे ना? अगं माझी हालत तुला काय सांगू. आता गोळ्या घ्यायला बी वाळक्या आठवण करतो. स्टेपलर गावला नाही की तुझी आठवण येते. टेबलावर पाण्याची बाटली नसते. अगं तू जीव आहेस चौकीचा. म्हणजे आता लवकरात लवकर ड्युटीवर हजर हो. अगं समजे तुझी वाट बघतात. माझं तर मनच रमत नाही तुझ्याशिवाय. काय मग, म्हणजे तुझं मन लागतं का इथे? ही तुझी आणि सत्याची खोली आहे ना? होय. अच्छा, मग सत्य कुठे बाहेर गेलेत का? नाही, ते खाली मग अशी माहित नाही, असतील इथंच. म्हणजे आता तुला खरंच कसला त्रास नाही ना? समजा ठीक आहे ना? घरातली माणसं नीट आहेत ना? हाऊ, समधी माणसं लई चांगलेत. आणि सत्या तर लई काळजी घेतोय माझी. सत्या? अगं, नवऱ्याला एकेरी हात मारतेस तू? नाही म्हणजे तसं नाही. मी तुझ्या जागी असते ना तर मी तर आहोजाहोज केलं असतं, म्हणून म्हंटल. तू नाहीस ना तिच्या जागो, मग तिचे तिला ठरवू दे की. म्हणजे मम्मी साहेबांचं काय? मम्मी साहेब बी नीट सांभाळून घेतात आता मला. उशिरा का होईना, शहाणपण आलं म्हणजे झालं. आओ असं नाही भारती मावशी, या घरातली सगळी माणसं लई चांगली. सगळं घर मला लई नीट सांभाळून घेते बघा.
माझं मन आता रमले या घरात. म्हणजे काळजी घ्या आणि काय लागलं तर मी आहेच. एका फोनवर हाजीर होईल. अगं मंजू आता लवकर ड्युटी जॉईन कर. चौकी लई शांत शांत वाटते. मंजू येतो ग. काळजी घे हा. तुझी आणि सगळ्यांची काळजी घे. हो आणि तुम्ही पण काळजी घ्या आपली. आणि असंच येत जावं अधूनमधून. काय आहे, मंजूला थोडा आधार मिळेल आणि आम्हाला पण बरं वाटेल तुम्ही आला की. चल मम्मी साहेब येतो आम्ही. चला या. गेली बाई एकदाची सगळी. ही सगळी काही चला. ते चौकीतल्या समजांना बाहेर सोडायला गेलो. ते माहिती आहे मला. आधी सांगा तुम्ही खोटं का बोलला त्यांना. काय खोटं बोलले मी. वाघमारे मॅडम आता परत खोटं बोलू नका. मी सगळं ऐकले. मी तुमची काळजी घेतो. मम्मी तुम्हाला सांभाळून घेते. हे असलं खोटं नाटक कोणाला सांगायची गरज नाही. कारण त्यांना वाटेल की आपला संसार नीट चालू आहे आणि ज्या दिवशी आपला संसार मोडल त्या दिवशी फसवणूक होईल सगळ्यांची. आणि सत्याला खोटं बोलायला आणि कुणाची फसवणूक करायला अजिबात आवडत नाही. येऊ का तात्यासाहेब. अजिबात नाही. का हो तुम्हाला कधीपासून परवानगी लागायला लागली. आमच्या या हृदयात फार कमी लोकांना मानाचं स्थान आहे. त्यातले तुम्ही मोजके आहात. डायरेक्ट त्याची काय गरज होती. हो साहेब तुम्हीच तर बोलवलं होतं कॅश घेऊन. हे बघा 10,000 आणलेत. आणि एवढी कमी रक्कम मी कशाला आणायला सांगेल. हो तुम्हीच तर फोन केलेला 10,000 पाठवा म्हणून. आणि एवढी छोटी रक्कम मी का म्हणून आणेन. आमचं पाकिट पेनड्राईव्ह हरवल्यापासून चिठ्ठीतून नंबर घेऊन कुणीतरी आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत. मला वाटतंय साहेब एवढा मोठा विषय नसेल तो. म्हणून तर भुरटा दिसतोय. साहेब म्हणतात ते बरोबर. पोलिसांचा प्लॅन असू शकतो. काम त्या पण मंदिरी वाघमारेच आहे. माझ्यापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते. माझ्यापर्यंत पोहोचायच्या आधी रस्ताच फिरवतो मी. अगं बाई तुम्ही कशाला करताय. दमला असाल तुम्ही. जाऊन झोपा बरं शांत तुम्ही. नको करते. जास्त वेळ नाही लागणार. असं कसं जाऊबाईचं मान नाही ठेवणार होय. नाही मी करते. तुम्ही काही बोलू नका. जा बरं शांत झोपा बरं तुम्ही. आहे ना मी बघते सगळं. जा तुम्ही. लईच प्रेम दावताय तुम्ही जाऊबाईवर. नाहीतर काय वय. आणि तुम्ही बी दाखवात जरा प्रेम.
नाहीतर जाल जेलात खडी फोडायला. हे सपने काय बी बोलतीस होय? मम्मी पोलीस आले होते तेव्हा कसे गार पडला होता. सपने तसं नव्हतं म्हणायचं मला. म्हणजे बया तुम्ही बी मलाच बोला. अहो नुसते एक दिवस तिला कामाला नाही लावलं तर सगळं पोलीस फाटा घरी आला होता. नेभट दिसत असली तरी ती हुशार निघाली ती. आपल्या समद्यांना जेलात टाकायला कमी नाही करणार बघा. हे खुबलात माया सुरवेचं घर आहे ही. कुणी आयऱ्या गॅऱ्याची मक्तेदारी नाही चालायची हिथं. त्यांनी बेटचं काय करायचं ते ठरलंय. हॅलो पाटील साहेब, बलम्यानं तुम्हाला समजा सांगितलंच असेल. तेव्हा तुमचा जास्त वेळ घेत नाही. त्या दोघांना बी संसार करायचा नाही. तेव्हा पेपर घ्या बनवायला. उद्याच्या उद्या सही किती तिची. बघतेस आता ही न्याबळ्यात कशी बाहेर जात नाही ते.